आणि ज्यांचा उल्लेख केला की आपल्याला झाडी आणि डोंगर आठवतं, 2022 साली जो पिक्चर निघाला होता त्याचे हिरो शहाजी बापू पाटील, खरं म्हणजे नीरा देवधर असेल किंवा या सगळ्या भागामध्ये या ठिकाणी वेगवेगळी धरणं असतील, या सगळ्या धरणांना याच्या कामाला चालना देण्याची संधी मला मिळाली। मगाशी जयाभाऊंनी उल्लेख केला, मी नेहमी सांगतो की मी जेव्हा इकडचा भागही नीट बघितला नव्हता तेव्हाही मला जीए कटापूर माहिती होतं, कारण जयाभाऊ निवडून आल्यापासनं, ज्या दिवसापासनं ते निवडून आले ते पहिल्यांदा अपक्ष होते, विधानसभेत उभे राहिले की जीए कटापूरचाच प्रश्न मांडायचे, त्यामुळे आम्हाला देखील जीए कटापूर पाठ झालं होतं। पण हा जीए कटापूरचा प्रश्न असेल, नीरा देवधरचा प्रश्न असेल, उरमोडीचा प्रश्न असेल, टेंभूचा प्रश्न असेल, म्हैसाळचा प्रश्न असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णे कोयनेचं जे पाणी आहे, पश्चिम महाराष्ट्राचे जे प्रकल्प आहेत, या सगळ्या प्रकल्पांना चालना देण्याची संधी मला मिळाली। आणि खऱ्या अर्थानं शहाजी बापू जो आपला सांगोला सर्वात जास्त दुष्काळग्रस्त होता, आता तुम्ही स्मार्ट कसे दिसायला लागले माझ्या लक्षात आलं, एवढं पाणी पोचून राहिलं सांगोल्यामध्ये की लोकांचं वय वाढतं, शहाजी बापूंचं कमी व्हायला लागलं, ते अजून स्मार्ट व्हायला लागले। त्यामुळे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं 2017 साली आपण निर्णय घेतला की आता ओपन कॅनलनी नाही, पीडीएन पद्धतीने पाणी द्यायचं। पाण्याचा थेंबन थेंब हा महत्वाचा आहे, तो थेंबन थेंब वाचवला पाहिजे आणि म्हणून पीडीएन पद्धतीनं पाणी द्यायचं आणि पलीकडे देखील मोठ्या प्रमाणात ड्रिपचं काम हातामध्ये घ्यायचं। आणि आज आपण पाहू शकतो या पीडीएन पद्धतीचा फायदा असा झाला की पाणी तर नव्याने पैदा करता येत नाही, नव्याने तयार करता येत नाही, पण आपण पीडीएन पद्धतीमुळे 16 टीएमसी पाण्याचं फेर वाटप करू शकलो। आणि त्यामुळे ज्या भागात कधी जन्मात पाणी येणार नाही असं वाटत होतं, आमच्या जयाभाऊंनी पुढाकार घेतला आणि हे फेर वाटप झाल्यामुळे आज त्याही भागामध्ये पाणी पोहोचतंय, तिथला शेतकरी देखील सुजलाम सुफलाम होतोय। आणि मला आनंद वाटतो की ज्यावेळी माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे मी गेलो मुख्यमंत्री असताना आणि त्यांना सांगितलं की आमच्या दुष्काळी भागाकरता, मग तो विदर्भ मराठवाड्याचा असो की पश्चिम महाराष्ट्राचा असो, एक विशेष योजना आपण आम्हाला द्या। प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी बळीराजा योजना मंजूर केली, 25,000 कोटी रुपये आपल्याला दिले आणि त्यामुळे या दुष्काळी भागाच्या कामाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली। आणि मला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी गेल्या 13 महिन्यामध्ये कपूर साहेब किती याला मान्यता दिली आपण, आणि किती गेल्या 13 महिन्यामध्ये जेव्हापासून माझ्याकडे कारभार आला तेव्हापासून आपण 8 मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिली, 22,000 कोटी रुपयाची मान्यता या कृष्णाच्या पाण्यावर आपण वेगवेगळ्या प्रकल्पांना या ठिकाणी दिली।